महाराष्ट्रातील जिल्हा असलेला पालघर हा महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये असा सवाल उपस्थित केला जातोय। का तर याचं कारण ठरलंय सरकारचीच एक अधिसूचना। नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पालघर जिल्हा प्रशासनाने 19 आणि 20 जानेवारी रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर NH48 मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदीची एक अधिसूचना काढली। मात्र या अधिसूचनेत मराठी आणि हिंदी बरोबरच गुजराती भाषेचाही वापर केलाय। राज्याची अधिकृत भाषा असताना गुजरातीचा समावेश का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। तर जिल्हा प्रशासनावर यावरून टीका देखील होतीये। या रस्त्यावर वाहतुकीच्या बदलासंदर्भात लावण्यात आलेले फलक आणि सूचनाही गुजरातीमध्ये असल्याने अनेकांनी संताप देखील व्यक्त केलाय। संजय राऊतांनी तर यावर टीका करत महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी यावर एकत्र बसून विचार केला पाहिजे। शिवाय पालघर महाराष्ट्रात आहे की बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदराच्या निमित्तानं तो बाजूच्या राज्याला जोडला गेलाय अशी प्रतिक्रिया दिली। तर एवढ्यावरच न थांबता पालघरचा हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा असा टोलाही त्यांनी लगावला। दरम्यान याबाबत एबीपी माझानं प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मात्र महाराष्ट्रात तेही पालघर जिल्ह्यात मराठी आणि हिंदी सोबत गुजराती भाषा वापरण्याची गरजच का पडते? हा प्रश्न केवळ भाषेचा नाही तर हळूहळू घडवून आणल्या जाणाऱ्या राजकीय सांस्कृतिक हस्तक्षेपाचा आहे। गुजरातमध्ये मराठी पाट्या लावण्याची वेळ आली तर तिथल्या प्रशासनाला राज्यभाषा आठवते। मग महाराष्ट्रात हा आगळा वेगळा कळवळा का आणि कशासाठी आहे? असेच प्रश्न सध्या समोर येत आहेत। तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा।